नमस्कार. आज आपण इथे बनवणार आहोत झणझणीत चिकन रस्सा भाजी. त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. प्रथम आपण इथे तेल गरम करून घेतलेले आहे. आता आपण त्यात टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. इथे कांदा मस्त लालसर झालेला आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत चिकन. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया. आता त्याला चांगल्या प्रकारे परतून घेऊया. आता आपण इथे चांगल्या प्रकारे चिकन शिजवून घेऊया. चिकन शिजेपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे भाजलेला खोबरा, भाजलेला कांदा, कोथिंबीर, भाजलेला धना पावडर आणि लसणाच्या पाकळ्या. या सर्व मसाल्यांचा आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊयात. इथे आपण चांगल्या प्रकारे मसाला बारीक करून घेतलेला आहे. चिकन शिजवून तयार झालेले आहे. तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आणि आपण त्यात आता मिक्सरमधून बारीक केलेला मसाला टाकूया. मध्ये आपण चांगल्या प्रकारे मसाला परतून घेतलेला आहे. आता त्यात टाकूया काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अंबारी मसाला. आता या मसाल्यांना चांगल्या प्रकारे परतून घेऊया. मसाला आपण चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे. त्यात टाकूया शिजवलेले चिकन. भाजीला छान प्रकारे उकळी फुटलेली आहे. आता त्यात टाकूया बारीक चिरलेले कोथिंबीर. तर तयार आहे आपली झणझणीत कांदेशी चिकन रस्सा भाजी.